तर मित्रांनो, पहिली तर मी क्षमा मागतो, कारण की आपल्यापाशी स्टुडिओ नाही. आपण डायरेक्ट थिएटर रानातून व्हिडिओ काढतो आणि आपण गरीब माणूस आहे. आपण डायरेक्ट शेतात जिथं असेल तिथनं व्हिडिओ चालू करतो. तर काय आहे माहिती आहे मित्रांनो, एक विषय असा आहे की प्रत्येकजण व्हिडिओ तयार करतो. असं म्हणजे प्रत्येकाची पहिली जर्नी चालू होती यूट्यूबवरती किंवा इंस्टावरती किंवा फेसबुकवरती. पण त्याला पहिला प्रॉब्लेम येतो की बाबा कॅमेरा क्लिअरिटीनं झाल्यानंतर दुसरा प्रॉब्लेम येतो बाबा व्हॉइस नॉईस येत आहे सर्वांचा मध्ये, असा कालवा येत आहे. पर त्यामुळे आहे ना ऑडियन्स जरा डिस्ट्रॅक्ट होते. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन यूट्यूबवरती असाल किंवा नवीन इंस्टा फेसबुक अशा नवीन काय म्हणते ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असाल किंवा एखादा जॉब करत असाल, त्यामध्ये मीटिंग अटेंड करत असाल, तर तुम्हाला बजेट फ्रेंडली एक माईक घेऊन आलो आहे मी. हे काय व्हिडिओ स्पॉन्सर काही नाही आहे, परंतु एक मला वाटलं असा प्रॉब्लेम सर्वांना येत आहे. मी वापरतो आहे, तो माईक तुम्हाला दाखवतो. आणि एक म्हणजे आत्ताच आणला आहे माईक, वापरायचा काही विषय नाही, आत्ताच आणला आहे माईक. तर बघून घ्या तुम्ही. हा हे ग्रे नारोचा माईक आहे. एकदम क्वालिटी चांगली वाटली, मी वापरून बघितला पहिला आणि परत रिव्ह्यू द्यायला लागलो आहे तुम्हाला. तर माईक लय खतरनाक आहे बरं का. माईक म्हणजे एकदम क्लासिक माईक आहे. त्यामध्ये आहे ना तुम्हाला 2 माईक येतात. एक हे येतो काय म्हणते रिसिव्हर येतो, त्याच्याबरोबर एक अशी काय म्हणते ते एक ऑडिओ जॅक येतो आहे, तो कॅमेरासाठी वापरला जातो. आणि 4 in म्हणलं तरी चालेल, 3-in-1 ह्याचा रिसिव्हर येतो. अशा प्रकारे हे वरचं अँड्रॉईडसाठी, हे जुन्या आयफोनचे आहेत ना त्यासाठी आहेत. आणि हे कॅमेराला पण बसतं आणि आपल्या ह्याला पण बसतं, काय म्हणतात मोबाईलला पण बसतं. अशा टाईपमध्ये हे एक रिसिव्हर आहे. आणि रिसिव्हर खूप चांगला आहे बरं का, लांबपर्यंत कॅच करतं. आणि हे माईकच्या वरचं ते कॉटन टाईप असतं ना, ते तसं आहे. खूप क्वालिटी चांगली आहे, बेटर क्वालिटी आहे. आणि अनेक म्हणलं तर बघायला गेलं तर आपला मेन मुद्दा माईक थांबा तुम्हाला दाखवतो. माईक अजून स्टिकरसुद्धा काढलं नाही बरं का मी. ही जी फिलिंग आहे का नाही स्टिकर काढण्याची, हा एकदम मस्त वाटते. आणि असं आहे माईक आहे. ह्याच्या साईडला अशी बटणं आहेत, मोड चेंज करायची, व्हॅल्यूम अप करायची, व्हॅल्यूम डाऊन करायची आणि ऑन ऑफ करायची. आणि वरच्या साईडला ह्याचा सेन्सर येतो माईकचा सेन्सर म्हणजे तो माईकच येतो. आणि साईडला 3 पिन म्हणजे जॅक येतो आणि एक चार्जिंग केबल टाईप सी मध्ये. तर अशा प्रकारे माईक आहे. तर तुम्हाला ह्याचं फीचर्स सांगतो. ह्याच्यामध्ये नॉईस कॅन्सलेशन आहे आणि म्हणलं तर म्यूट करायचं ऑप्शन आहे. म्यूट करून आपलं रेग्युलर माईक टाईप एक रेग्युलर माईक आहे. आणि असा विषय म्हणला तर त्याच्या पुढे आहे ना, हे तिन्ही पण फंक्शन 1 टाईम काम करू शकतात, 2 फंक्शन 1 टाईम काम करू शकतात. रेग्युलर माईक पण चालू शकतो आणि म्हणलं तर नॉईस कॅन्सलेशन बी होऊ शकतो त्यामध्येच, कारण की एक्स्ट्रा व्हॉईस कॅन्सल होऊ शकतो. तर मी तुम्हाला एक ह्याचा डेमो देतो चालू करून, तर तुम्ही बघून घ्या कसा आहे डेमो. एकदा चालू करतो आणि तुम्हाला दाखवतो, त्यानंतर तुम्ही आवाज चेक करू शकता. आता आवाज माझा कसा येत आहे ती पण चेक करा, आणि मी माईक जोडल्यानंतर आवाज कसा येत आहे ती पण चेक करा. तर मित्रांनो, आपण माईक जोडला आहे आणि हे जी व्हॉइस ऐकत आहे तुम्ही ती ह्या माईकची ऐकत आहे आणि विदाऊट नॉईस कॅन्सलेशन ऐकत आहे. तर आता मी ह्याचं नॉईस कॅन्सलेशन ऑन करतो, तरी बघून घ्या कसा आवाज येतोय. तर मित्रांनो, आता मी ह्याचं नॉईस कॅन्सलेशन चालू केलं आहे. तर तुम्हाला आवाज येत असेल, आवाजाची क्लिअरिटी कळत असेल. आणि ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम अप डाऊन असा फीचर आहे. ह्याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम वाढवू शकतो, आपली स्वतःची व्हॉल्यूम इन्क्रीज करू शकतो. आता मी वाढवली आहे व्हॅल्यू, म्हणजे व्हॉल्यूम वाढवले, बघू शकता कसा आवाज येतोय. आणि ह्याची व्हॉल्यूम कमी केल्यानंतर कसा आवाज येतो हा पण चेक करू शकता तुम्ही. तर चेक करू शकता तुम्ही आवाज कसा येत आहे. तर माझं म्हणणं फक्त एवढंच राहील की जी गरिबीतून वर येण्याचा प्रयत्न करत आहे, एखादा नवीन क्रिएटर आहे, तर त्यानं बजेट फ्रेंडली माईक घ्यावा, घरच्यांना लय त्रास देऊ नये आणि आपली जी कमाई आहे त्यातनंच घ्यावं, असं माझं म्हणणं राहील. आणि ही माईक नवीन क्रिएटरसाठी, म्हणजे आता नवीन जस्ट चालू केलंय त्याच्यासाठी अतिउत्तम माईक आहे. डायरेक्ट जाऊन 12-13 हजाराचा माईक घेणं ही परवडण्याजोगं नाही. सुरुवातीला कमी खर्चातून चालू करा, एवढंच माझं म्हणणं राहील.
आणि हा माईक अतिउत्तम आहे, म्हणजे एकदम चांगला आहे प्रत्येकासाठी ज्यानं नवीन चालू करतंय त्यासाठी. तो प्रत्येक क्रिएटर त्यासाठी की आता माझ्याकडे पैसा नाही, असं नाही तसं नाही, त्यासाठी हा माईक अतिउत्तम आहे. तर एकदा तुम्ही ट्राय करून बघा. मी तर ट्राय केलाय, मला क्वालिटी चांगली वाटली. बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे, माईक पण चांगला आहे, वरचं फर पण चांगला आहे. आणि बॅटरी बॅकअप अजून टेस्ट केलेला नाहीये, टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. याचा फुल रिव्ह्यू जर पाहिजे असेल तुम्हाला टेस्ट करून समधीकडे धुळ्यात मातीत म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतात क्राऊडमध्ये, तर सर्वांमध्ये तुम्हाला ह्याचा टेस्ट करून दाखवतो. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मी तुम्हाला सर्व काही डिटेल्स सांगतो. आणि आपल्यापाशी जेवढे इक्विपमेंट आहेत त्यांचा सर्वांचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर रिव्ह्यूचं पण सांगतो. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण की इथून पुढे नवीन व्हिडिओ येणार आहेत. आणि तुम्ही बघायला म्हणजे सपोर्ट करा आपल्याला आणि बघत राहा व्हिडिओ. कसे वाटतात हे व्हिडिओ पण सांगा. आणि आहे ना, काय तुम्हाला एक एक प्रश्न विचारायचा होता. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी वाटली तर कमेंट करून सांगा की बाबा तुम्हाला हे हे जरा बरं वाटलं नाही, त्यामध्ये आपण चेंज करून टाकू. आणि आपले चॅनलवरचे मागचे व्हिडिओ आहेत ते पण एकदा बघायला विसरू नका. आणि आपल्याला सपोर्ट करायला विसरू नका, कारण की गरिबीतून वर यायला लागलो आपण. आणि आपल्यापाशी काही स्टुडिओ व्हिडिओ काय नाहीये, आपण डायरेक्ट शेतातून व्हिडिओ करतो. तर मित्रांनो, असा होता आजचा हा ग्रेनारो माईक. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन एका गॅजेट बरोबर आणि एखाद्या नवीन इंटरव्ह्यू बरोबर. तर मित्रांनो, भेटूया उद्या.